प्रेज द लॉर्ड. सध्या आपण पौलाने लिहिलेल्या रोमकरास पत्राचा अभ्यास करत आहोत आणि हे एक अतिशय महत्त्वाचं पत्र आहे, कारण रोमकरास पत्रामध्ये ख्रिस्ती विश्वासाच्या मूळ पाया, द फाउंडेशनल टीचिंग, सुवार्तेबद्दलचं दैवाने काय केलं, प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं आणि त्याच्यावर विश्वास ठेवल्यामुळे आपल्याला काय लाभ, कोणकोणते आशीर्वाद उपलब्ध झालेले आहेत हे सांगितलेलं आहे. तसं दैवाची इस्रायलाची निवड दैवाने कशी केली, का केली, सध्या तो इस्रायलाशी कशा रीतीने व्यवहार करत आहे, शेवटी काय होणार आहे, या इतर सर्व गोष्टी रोमकरास पत्रात आहेत. आणि ह्या संदेश मालिकेचं नाव आहे जर्नी इन टू लाईफ, जीवनाकडे प्रवास. कारण सर्वांनी पाप केलेलं आहे, देवाच्या गौरवाला अंतरलेले आहेत, मरणाकडे वाटचाल सुरू आहे. परंतु मरणाकडे न जाता जीवनाकडे आपण कसं वाटचाल करू शकतो, कारण प्रभू येशू ख्रिस्त जीवन देण्यासाठी आलेला आहे. हालेलुया. जीवनाकडे प्रवास. आणि आजच्या संदेशाचं शीर्षक आहे द रिझल्ट्स ऑफ जस्टिफिकेशन, नीतिमान ठरल्याचे परिणाम, द रिझल्ट्स ऑफ जस्टिफिकेशन. आणि जे हा संदेश यूट्यूबवरून पाहत आहेत त्यांचाही आम्ही प्रभू येशूच्या नावात स्वागत करीतो. रोमकरास पत्र 5वा अध्याय वचन आहे, पहिले 11 वचनं हा आपला शास्त्रभाग आहे. नीतिमान ठरण्याचे परिणाम किंवा फायदे, द बेनिफिट्स ऑफ जस्टिफिकेशन. अगोदरच्या अध्यायामध्ये 4थ्या अध्यायात आपण पाहिलं की कशा रीतीने देवाने अब्रामाला नीतिमान ठरवलं. कशामुळे की अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि त्याला नीतिमत्व असे मोजण्यात आले. त्यानंतर आपण पाहिले की आपणही प्रभू येशूवरील विश्वासाने नीतिमान ठरतो. विश्वासाने आपणही अब्रामाप्रमाणे नीतिमान ठरतो. आणि आपण हे देखील पाहिलं की आपणही अब्रामाप्रमाणे विश्वासाने नीतिमान ठरतो, म्हणून आपणही अब्रामाची संतान आपोआप होतो. आता आज आपण 5 परिणाम, नीतिमान ठरल्यामुळे कोणते 5 परिणाम होतात, कोणते लाभ घडतात, 5 एक्सपिरियन्शियल रिझल्ट्स of being justified by faith. 5 experiential results of being justified by faith. विश्वासाने नीतिमान ठरल्यामुळे कोणते 5 लाभ किंवा कोणते 5 परिणाम आपल्या जीवनात घडून येतात, आपल्याला अनुभव येतो ते पाहणं, हे आपण पाहूया. आता सुवार्ता, प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता ही काही थिअरी नाही, ही काही प्रवचन तत्वज्ञान नाही आहे. तर सुवार्तेचा संबंध इतिहासाशी आहे आणि माणसाच्या वैयक्तिक जीवनाशी आहे. सुवार्ता ही ऐतिहासिक घटना आहे. येशू ख्रिस्त नावाचा एक व्यक्ती इतिहासात होऊन गेला, हा इतिहास सांगतो. म्हणून ख्रिस्ती विश्वास हा दंतकथेवर आधारित नाही, तर ऐतिहासिक घटनावर आधारित आहे. ख्रिश्चन फेथ इज बेस्ड ऑन हिस्टॉरिकल फॅक्ट्स. आणि दुसरी गोष्ट की ह्या ज्या घटना, हे जे देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जगात आला आणि त्याने जे केलं, तो मरण पावला, पुन्हा उठला, ह्या घटनेवर जेव्हा आपण विश्वास ठेवतो तेव्हा जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला काही तरी अनुभव येतो. जो कोणी मनापासून येशू ख्रिस्ताकडे वळतो त्याचं जीवन परिवर्तन होतं, बदललं जातं. म्हणजे सुवार्ता ही वैयक्तिक जीवनाशी संबंधित आहे. हे काही रूल्स, काही नियम नाही की हे करायचं ते करायचं नाही, की आम्ही हे करतो तुम्ही ते करता, असं नाही आहे. हा ऐतिहासिक विश्वास आहे, घटनावर आधारित घडलेला, रिअल, खरं, आणि हे जीवनाशी संबंधित आहे. की जेव्हा आपण सुवार्तेवर विश्वास ठेवतो तेव्हा आपलं जीवन खरोखर बदलतं. प्रेज द लॉर्ड. आणि आज आपण पाहू
की प्रभूवर विश्वास ठेवल्यानंतर शास्त्र सांगतं की विश्वासाने आपण नीतिमान ठरतो, कर्माने नाही किंवा धर्माने नाही, नियमशास्त्र पाळून नाही, देवासाठी काही करून नाही, तर देवाने आपल्यासाठी काय केलेलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवून माणूस नीतिमान ठरतो. ही सुवार्ता आहे. आणि आपल्याला माहिती आहे की सर्व जग देवासाठी काहीतरी करण्यात मग्न आहे, देवाला काहीतरी देण्यात मग्न आहे. आमेन, हालेलुया. तर रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय, 5 परिणाम, नीतिमान ठरल्याचे 5 परिणाम. ज्यावेळेस माणूस सुवार्तेवर प्रभू येशू ख्रिस्तावर तारणार विश्वास ठेवतो, त्याच्या पापाची क्षमा तर होतेच, पण तो देवासमोर नीतिमान ठरतो. म्हणजे देवाचं नीतिमत्व त्याच्या अकाउंटला द्यावं लागतो. नीतिमान ठरणं एक पोझिशन आहे. नीतिमान म्हणजे निष्पाप नाही. नीतिमान ठरल्यावर आपण पाप करू शकत नाही असं नाही, पण नीतिमान ठरणं म्हणजे एक पोझिशन आहे की आपण दोषी होतो, आरोपी होतो, पण देवाच्या कोर्टाचा निकाल दिला आणि आपण निर्दोष सुटलेलो आहोत. की आपण पापी होतो, पाप करू शकतो, पण देवाने त्याच्या कोर्टात निकाल दिला की तू प्रभूवर विश्वास ठेवला म्हणून तू नीतिमान ठरलेला आहेस. तर हे एक पोझिशन, एक स्थान आहे. रोमकरास पत्र 5वा अध्याय 1 वचन, यास्तव. आणि ज्या वेळेस शास्त्रात यास्तव किंवा देअरफॉर ह्या शब्दाने सुरुवात होते, याचा अर्थ त्याचं कनेक्शन अगोदरच्या अध्यायाशी आहे. अगोदर त्याने काहीतरी सांगितले, आणि अगोदर काय सांगितलं? अब्राम विश्वासाने कसा नीतिमान ठरला आणि प्रभूवर विश्वासाने आपण कसं नीतिमान ठरू शकतो. आता शास्त्रात बघा, इकडं तिकडं पाहू नका आणि आपलं लक्ष विचलित करू नका. हालेलुया. यास्तव आपण विश्वासाने नीतिमान ठरवले आहोत. म्हणून कशाने नीतिमान ठरलेले आहोत? कशाने? किती जण विश्वासाने नीतिमान ठरलेले आहेत? तो म्हणतो विश्वासाने ठरवलेले आहो म्हणून आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपणास देवाबरोबर असलेल्या शांतीचा लाभ घडो. पहिला परिणाम नीतिमान ठरल्याचा पहिल्या वचनात आहे. तो म्हणतो की ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला देवाबरोबर शांती लाभलेली आहे. फर्स्ट पॉईंट, वी हॅव पीस विथ गॉड, वर्स 1. पहिला परिणाम वचन 1 मध्ये आपल्याला देवाबरोबर शांती मिळालेली आहे. म्हणजे देवाशी आपला समेट झालेला आहे. देव आपला दुश्मन राहिलेला नाही आहे. आपल्याला खात्री झाली की देव आपल्याला रागवलेला नाही आहे. आपला देवाचा समेट झालेला आहे. ज्या गोष्टी तुमच्या आणि माझ्या विरोधात होत्या, ज्या गोष्टींचा आपल्याला भय वाटत होतं, भीती वाटत होती, काय होईल, देवाबद्दल जो गैरसमज, जो संशय होता, तो दूर झालेला आहे. आणि म्हणून पहिला परिणाम नीतिमान ठरल्याने काय होतो की देवाबरोबर आपल्याला शांती मिळते. वी हॅव पीस विथ गॉड. आता हिब्री शब्द पीस किंवा शांती याच्यासाठी जो शब्द आहे तो आहे शालोम. आणि शालोम या हिब्री शब्दाचा अर्थ आहे परिपूर्ण किंवा पूर्ण. जसं एक सर्कल किंवा एक वर्तुळ आहे, ते वर्तुळ पूर्ण होतं की अपूर्ण नाही, त्या अर्थाने शांती म्हणजे पूर्णता, परिपूर्णता, म्हणजे कोणतंही अपूर्ण नाही. किती जण ऐकत आहेत? शांती म्हणजे पूर्णता, अपूर्णता नाही, हा एक अर्थ. आणि दुसरा जो शब्द आहे शांतीसाठी हिब्री भाषेमध्ये तो आहे शालेम. एक शालोम आणि एक शालेम. आणि शालेम ह्या शब्दाचा अर्थ आहे किंमत मोजणे किंवा बिल भरणे. देवाबरोबर आपणास शांतीचा लाभ घडो किंवा देवाबरोबर आपल्याला शांती आहे म्हणजे देवाबरोबर जोडले गेल्यामुळे आपण जे अपूर्ण होतो पापामुळे ते आता पूर्ण झालेलं आहोत. इकडे ऐका. आणि दुसरी गोष्ट
की देवाने, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या पापाचं बिल भरलेलं आहे. आपल्याला भरायची गरज नाही. धर्मकर्म करून, चांगलं वागून, आज्ञा पाळून. दुसरा लाभ, द सेकंड बेनिफिट, वचन 2, ज्या कृपेत आपण आहोत त्याच्याद्वारे म्हणजे ख्रिस्ताच्याद्वारे आपला प्रवेशही विश्वासाने झालेला आहे. या ठिकाणी दुसरा परिणाम नीतिमान ठरल्याचा सांगितलेला आहे की देवाच्या कृपेत आपल्याला प्रवेश मिळालेला आहे. देवाची कृपा आपल्याला उपलब्ध झालेली आहे. वी हॅव ॲक्सेस इन टू गॉड्स ग्रेस. वी हॅव ॲक्सेस. आपल्याला एंट्री आहे त्याच्या जवळ, त्याच्या कृपेत. हा एक फायदा झालेला आहे. आता कृपा यासाठी जो ग्रीक शब्द आहे तो आहे कॅरिस, ज्याचा एक अर्थ आहे सौंदर्य किंवा ब्युटी, लावण्य. आता देवाची कृपा ज्या व्यक्तीवर होते त्या व्यक्तीबद्दल एक सौंदर्य, एक सुंदरता आपल्याला दिसून येते. त्यांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या जीवनावर एक ब्युटी असते की 4 लोकात गर्दीत आपण ओळखू शकतो की ही व्यक्ती, ह्या व्यक्तीवर देवाचा स्पर्श, देवाचा टच आहे. तर ही कृपा, गॉड्स ग्रेस इज गॉड्स फेवर. देवाची कृपा म्हणजे देवाची मर्जी. कृपेचा दुसरा शब्द आहे, दुसरा अर्थ आहे मर्जी. आपण म्हणतो की ती त्याच्या मर्जीतली आहे किंवा तो त्याच्या मर्जीत, म्हणजे आपण देवाच्या मर्जीतले आहोत, झालेलो आहोत. प्रेज द लॉर्ड. कोणाच्या मर्जीतलं असल्यावर काय असतं की त्यांना कितीतरी बेनिफिट, फायदे असतात. तसं देवाच्या मर्जीतले असल्यानंतर काय बरेचसे फायदे आहेत. तर देवाची मर्जी किंवा देवाची कृपा जशी काय आपल्याला एका ढगाप्रमाणे, मेघाप्रमाणे आपल्यावर आहे. गॉड्स ग्रेस इज लाईक अ क्लाउड, है ना. जसा जुन्या काळामध्ये तो मेघस्तंभ त्यांच्यावर होता आणि कडक उन्हात त्या अरबस्थानाच्या ढग असल्यावर किती थंडगार सावली होते, नाही का. तसं देवाची कृपा तुमच्या आणि माझ्यावर, प्रभूश्वर विश्वास ठेवल्यामुळे असते. म्हणून बाहेर जरी किती कडक ऊन आणि कसंही वातावरण असलं तरी आपल्यावर त्याची कृपादृष्टी असल्यामुळे आपण थंडगार वातावरणात असतो. हा एक फायदा आहे की गॉड्स ग्रेस कवर्स अस लाईक अ क्लाउड. देवाची कृपा जशी काही मेघाप्रमाणे आपल्याला आच्छादिते, संरक्षण देते. आणि दुसरी गोष्ट, देवाची कृपा आपल्याला एका शील्ड किंवा एका ढालीप्रमाणे आपलं संरक्षण करते. देवाची मर्जी किंवा कृपा आपल्याला एक ढाल आहे. बऱ्याच लोकांना माहीत नाही, पण जेव्हा माहीत होईल तेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टीला घाबरणार नाही, कोणत्याही परिस्थितीला तुम्ही घाबरणार नाही. की जर देवाची मर्जी येशू ख्रिस्ताच्याद्वारे तुमच्यावर झालेली आहे तर ती कृपा ढालीप्रमाणे आहे, कवचाप्रमाणे आहे आणि त्याची कृपा मेघाप्रमाणे तुमच्यावर आहे. किती विशेष आहे ना का. त्याचं एक वचन आहे की तो त्यांना, म्हणजे त्याच्या लोकांनी तारणाने सुशोभित करील. ही विल ब्युटिफाय द मीक विथ सॅल्वेशन. ब्युटिफाय, मी नुकतंच पाहिलं त्या मोबाईलच्या ह्याच्यावर, फोटोच्या ह्याच्यावर एक कॉलम आहे ब्युटिफाय, आणि क्लिक केल्यावर तो फोटो एकदम वेगळा होतो. वचन सांगतं की तो त्यांना तारणाने सुशोभित करील. इकडे आहे का, तारण झालेले व्यक्ती सुशोभित झालेले असतात आतून आणि बाहेरून. दुष्ट घाणेरडे विचार है ना, त्यांचं फेसिंग, त्यांचा चेहऱ्यावरून पाहिल्यावर कळतं की खरंच तारण झालेलं आहे. ब्युटिफाय, ते सौंदर्य आतून असलं की ते बाहेरवर दिसून येतं की ते देवाचं सौंदर्य आहे. हालेलुया. तर पहिला फायदा, नीतिमान ठरल्यामुळे देवाबरोबर शांती आपल्याला मिळालेली आहे. देव आपल्यावर रागवलेलं नाही हे आपल्याला माहीत आहे. दुसरा फायदा, दुसरा परिणाम की त्याच्या कृपेत आपल्याला प्रवेश मिळालेला आहे. आपण त्याच्या कृपेत मर्जीत आहोत. प्रभू तू माझ्यावर कृपा कर असं नाही, केलेली आहे. फक्त विश्वास धरायचा की त्याची कृपा आहे. म्हणून घटना घडतात, ॲक्सिडेंट होतात तरी आपण वाचतो, प्रॉब्लेम होतात, अडचण येतात तरी तो नेतो. काय आपण काही फार धार्मिक आहोत म्हणून होतं का?
तुम्ही काय फार धार्मिक आहे म्हणून होता का? तुम्ही काय रोज त्याची आज्ञा पण नाही. त्याची कृपादृष्टी आहे, त्याची कृपा शील किंवा ढालीप्रमाणे आहे, म्हणून तो संरक्षण करतो, म्हणून तो काळजी घेतो. म्हणजे कृपा आहे आणि त्या कृपेत आपल्याला प्रवेश मिळालेला आहे. तिसरा लाभ, द थर्ड बेनिफिट, दुसऱ्याच वचनामध्ये पुढे सांगितलेलं आहे. आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेमुळे जयोत्सव करू. म्हणजे आपल्याला एक आशा आहे. देवाच्या गौरवाच्या आशेमुळे आपण जयोत्सव करू शकतो. की काही जरी झालं, किती जरी संकट आले, किती जरी प्रॉब्लेममध्ये असलं, तरी ही आशा आहे की ह्याच्यातून देव मला बाहेर काढेल आणि जी काही त्याची योजना ते सिद्धीस नेईल. आपण असं म्हणत बसत नाही की किती दिवस का, कधी परिस्थिती बदल, कधी मी बरा, कधी मी सुटका होईल. तसं नाही. आपल्याला ही जाणीव होते, आपल्याला ही खात्री होते, आपल्याला ही आशा असते. आपण नाही म्हणजे की काय होईल किंवा काय होईल आम्हाला माहीत नाही. जर तुम्ही देवाचे आहात, ख्रिस्तावर विश्वासामुळे नीतिमान ठरलेले आहात, तर हे परिणाम तुमच्या आणि माझ्या जीवनात घडून येतात, दिसतात. हे लाभ तुम्हाला मिळतात. की एक आशा आहे की काहीतरी झालं तर देवाचा प्लॅन, देवाचं नियंत्रण माझ्या जीवनावर आहे, माझ्या परिस्थितीवर आहे, माझ्या घराण्यातल्या लोकांवर आहे आणि ह्याच्यातून देव मला बाहेर काढून चांगलं करणार आहे, ही आशा आहे. आणि म्हणून तिसरा परिणाम काय, देवाच्या गौरवाच्या आशेमुळे आपण जयोत्सव किंवा आनंद करू शकतो. वी रिजॉईस इन होप ऑफ द ग्लोरी ऑफ गॉड. वी रिजॉईस इन होप ऑफ द ग्लोरी ऑफ गॉड. देवाच्या गौरवाच्या आशेमुळे की देव आपला गौरव करणार आहे. संकट आणि दुःख कायमचं राहणार नाही आहे, गौरव पुढं ठेवलेलं आहे, तिकडं तो नेत आहे, ही आशा आहे. आमेन. हा तिसरा लाभ, तिसरा फायदा आहे. की जसं काय एखाद्या बोगद्यातून गाडी जात असताना आपल्याला माहिती आहे की एकदम अंधार होतो, पण आपल्याला माहिती आहे की तो अंधार कायमचा नाही आहे. थोड्या वेळाने लगेच उजळून गाडी बोगद्याच्या बाहेर निघते, तो अंधार दूर होतो. तसं संकटातून प्रॉब्लेममधून जाणं म्हणजे काय, आपण बोगद्यात गेलेलो. पण बोगदा कायमचा असतो का, हे कधी विसरू नका. कलस्सेकरास पत्र 1 आणि 27 पाऊल म्हणतो, कलस्सेकरांना लिहिताना, क्राइस्ट इन यू द होप ऑफ ग्लोरी. ख्रिस्त तुम्हामध्ये गौरवाची आशा. ज्यावेळेस आपण त्याच्यावर विश्वास ठेवला, तो आपल्यामध्ये आहे, त्याच्या पवित्र आत्म्याने. आणि तो जर आपल्यामध्ये आहे तर आपल्याला तो आपला गौरव करील, तो लज्जित फजित करणार नाही, गौरव करील, उंचावील, ह्याची आशा आहे. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त तुम्हामध्ये गौरवाची आशा. क्राइस्ट इन यू द होप ऑफ ग्लोरी. दॅट इज द होप. ती आशा आपल्याला आहे जी दुसऱ्या लोकांना नाही आहे. आणि आशा ही महत्त्वाची गोष्ट आहे. कारण रोमकरास पत्र 8:24 सांगितलं की तारण आपलं आशेने झालेलं आहे, है ना. तारण 3 स्टेजेसमध्ये. भूतकाळात त्याने जे केलं त्याच्यावर विश्वास ठेवला, आपण ज्या दिवशी ठेवला आपलं तारण झालं. सध्या होत आहे, दररोज दैनंदिन जीवनात तो आपल्याला वाचवित आहे, चालवित आहे. आणि एक दिवशी जेव्हा तो येईल तेव्हा कायमचं तारण कंप्लीट होईल. या भ्रष्ट पापी जगातून तो आपल्याला कायमचं मुक्त करील. ह्या आदामापासूनच्या देहातून मुक्त करून नवीन शरीर देईल. तेव्हा ते काय, तर तारण 3 स्तरामध्ये, 3 स्टेजेसमध्ये आहे, लक्षात घ्या. तर रोमन्स 8:24 वी आर सेव्ड बाय होप. आपलं तारण आशेने झालेलं आहे. आणि पहिले थेसली 5:8 सांगितलं की तारणाचे शिरस्त्राण, हेल्मेट आहे ना, हे धारण करा. तारणरूपी शिरस्त्राण है ना. एक युनिफॉर्म रोमन सोल्जरचा होता, की हेल्मेट होते है ना, की तो एक महत्त्वाचा पार्ट होता. की ते शिरस्त्राण, ती हेल्मेट जर घातली तर डोक्याचं संरक्षण होतं. म्हणजे काय, तारणाचं शिरस्त्राण ग्रहण करणे म्हणजे काय, की ज्यावेळेस विचार येतात की खरंच माझं तारण झालेलं आहे का, का बरं मी या व्यसनात पडलेलो आहे, का बरं हे पाप माझ्यावर विजय करतं, का बरं मी देवाला खुश करू शकत नाही आहे. त्यावेळेस हे ध्यानात ठेवायचं की नाही, देवाचं वचन सांगतं माझं तारण झालेलं आहे, त्याने मला नीतिमान ठरवलेलं आहे. म्हणजे सैतान कुठं हल्ला करतो,
विचारामध्ये आधी विचार येतात, मग आपण तिकडं जातो आणि ती गोष्ट करतो. म्हणून इथं जर विचार स्टॉप केले तर आपण तिकडं जाणार नाही, ते करणार नाही. चुकीचे विचार, भ्रष्ट विचार येणं चुकीचं नाही आहे, पण त्या विचाराप्रमाणे कृती करणं हे चुकीचं आहे. कोणीतरी म्हटलं की तुमच्या डोक्यावरून पक्षी उडण्यासाठी कुणी थांबवू शकत नाही आहे, पण ते डोक्यावर बसण्यापासून आपण थांबवू शकतो, घरटं करण्यापासून थांबवू शकतो. तसं विचार काही पण येतील, पण विचाराप्रमाणे करायचं का नाही तो तुमचा आणि माझा प्रश्न आहे. आणि 24 तासात आपल्याला हजारो विचार येतात. आणि हे विचार, चुकीचे विचार, देवाबद्दलचे गैरसमज, जीवनाबद्दलचे गैरसमज, त्यावेळेस आपलं प्रोटेक्शन, आपल्या विचाराचं प्रोटेक्शन किंवा संरक्षण कशाने आहे? हेल्मेटने आहे. आणि ती हेल्मेट कोणती? तारणाची हेल्मेट. प्रेज द लॉर्ड. आजकाल हेल्मेट सक्ती केलेली आहे आणि शास्त्रामध्ये पण हेल्मेट सक्ती आहे. आणि पुष्कळ लोकांच्या डोक्यावर ही हेल्मेट नसल्यामुळे ते मूडप्रमाणे जगत असतात. घडीच आनंदित असतात तर घडीत चिडतात, घडीत ते खुश असतात तर घडीत निराश असतात. का? हेल्मेट शिवाय ते जगत असतात. म्हणून इथं सैतानाने वार केलेले आहे. म्हणून इथं हजारो प्रश्न आहेत, है ना. कारण सैतान म्हणजे इथं जर गडबड केली तर माणूस काहीच करू शकत नाही. म्हणून हेल्मेट घातली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तर तो म्हणतो की आपण तिसरा जो लाभ आहे तो म्हणतो की आपण संकटातही जयोत्सव, आपण देवाच्या गौरवामध्ये, आपण जी आशा आहे की देव आपला गौरव करेल त्याच्यात आपण जयोत्सव करतो. देवाने जी आशा आपल्याला दिलेली आहे, होप, की काही जरी झालं तरी नाही, देव वाईट करत नाही, देव चांगला देव आहे. तारणाची हेल्मेट घातले की माणूस असं बोलतो की नाही, काही जरी झालं, किती जरी प्रॉब्लेम आले तरी मला माहिती की देव माझ्याबरोबर आहे, तो मला सोडणार नाही. आपण नाही म्हणे काय माहीत काय होतं, काय माहिती, म्हणजे हेल्मेट घातलेलं नाही आहे. पण हेल्मेट जर घातलेली आहे तर मग आपण काय म्हणतो, मला जरी कळत नाही पण तो माझ्याबरोबर आहे, त्याची कृपा, त्याची मर्जी माझ्यावर आहे, म्हणून याच्यात तो बाहेर काढील आणि माझा गौरव, त्याचा गौरव करून घेईल. ह्या परिस्थितीतून तो मला बाहेर काढील आणि त्याचा गौरव, ही आशा. चौथी गोष्ट, द फोर्थ बेनिफिट और फोर्थ रिझल्ट, वचन 3 ते 5 या ठिकाणी पाऊल लिहितो, रोमकरास 5 आणि वचन 3, असे केवळ नाही तर संकटातही जयोत्सव करू. आणि हा चौथा परिणाम आहे की आपण संकटातही आनंद करू शकतो, जयोत्सव करू शकतो. वी रिजॉईस इन सफरिंग्स अँड ट्रिब्युलेशन. संकटात कोण जयोत्सव करतो का? नाही. पण ज्यांचं तारण झालेलं आहे, जे विश्वासाने नीतिमान ठरलेलं आहे, ज्यांना माहीत आहे की ते विश्वासाने नीतिमान ठरलेले आहेत, तेच संकटात आनंद करू शकतात, दुसरे कोणी नाही. दुसरे म्हणतात की संकट दूर होण्यासाठी प्रार्थना करा, प्रॉब्लेम सुटण्यासाठी प्रार्थना करा. तारण न झालेले लोक असे बोलतात. येशू ख्रिस्ताला न ओळखलेले लोक, त्यांची ही भाषा असते. पण देवाचे लोक संकटातही आनंद करतात, जयोत्सव करतात. संकटातही आपण जयोत्सव करू. कारण, आणि ते कारण पुढं सांगतो, आपल्याला ठाऊक आहे की, किती जणांना ठाऊक आहे? तो म्हणतो आपल्याला ठाऊक आहे की संकटाचा परिणाम धीर हा होतो. संकट काय येतात? संकटाचा परिणाम धीर हा होतो. धीराचा परिणाम कसाला लागणे म्हणजे टेस्टिंग, आणि कसाला लागण्याचा परिणाम आशा. बघा, कशासाठी संकट देव येऊ देतो? धीर उत्पन्न करण्यासाठी. धीर उत्पन्न केल्याने काय? कसाला लागणे, टेस्टिंग होते की खरंच खरा विश्वास आहे का नाही, खरं समर्पण आहे का नाही. की चांगलं चालल्यावर चर्चला येतो, प्रेज द लॉर्ड करतो, गाणे म्हणतो, पण परिस्थिती बदलल्यावर करतो का? विश्वासाची परीक्षा, टेस्टिंग. आणि मग कसाला लागण्याचा परिणाम काय होतो? आशा. की ती आशा दृढ होऊन की काही जरी झालं तरी देव चांगलंच करणार आहे, देवाचे प्लॅन फेल जात नाही आहे, किती संकट आलं तरी. आणि आता ह्याच विषयाबद्दल याकोबाच्या पत्रात याकोब पाहिले तो बघू, जेम्स चॅप्टर 1, याकोबाचे पत्र
याचा पहिला अध्याय आणि दुसऱ्या वचनात याकोब लिहितो की माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या संकटांनी तुमची परीक्षा होते. बघा, संकटे काय करतात? परीक्षा, विश्वासाची परीक्षा. तुमची परीक्षा होते तेव्हा तुम्ही केवळ आनंदच माना. काय करा? पण आपण काय करतो? दुःख करतो. आपण उपास प्रार्थना करतो संकटातून मुक्त होऊन. आपण वेगवेगळ्या प्रेयर मीटिंग करतो. आपण प्रश्नावर प्रश्न विचारतो का, असं का, कधी, किती दिवस. आणि इथे काय सांगितलेलं आहे? आनंदच माना. तुम्हाच ठाऊक आहे की, आता परत एकदा तो म्हणतो, आता हे टीचिंग आहे, हे काळजीपूर्वक शास्त्र जर लक्ष दिलं तर समजणार आहे. हे महत्त्वाचे सत्य आहे आयुष्याचे, याच्यापेक्षा महत्त्वाचं काही नाही आहे. तुम्हास ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची परीक्षा उतरल्याने धीर उत्पन्न होतो. आणि तिथं पण रोमकरास पत्र तो सांगतो धीर, है ना. कोणीतरी एका बाईने अशी प्रार्थना केली की प्रभू तू मला धीर दे, पण आत्ताच दे. तर धीर नाही आहे आज लोकांना, धीरच नाही आहे. बटन दाबल्यावर लाईट लागतो तसं प्रार्थना केली की फटकन व्हायला पाहिजे. कोणाला थांबायला, धीर धरायला टाईम नाही आहे. पण जे देवाकडे आलेले, ज्यांचं खरंच तारण झालेलं आहे, ज्यांनी खरंच पश्चाताप केलेला आहे, त्यांना कळतं आहे मी काय बोलतो ते. त्यांना शास्त्र समजतं, शास्त्राची भाषा, है ना. माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात. जे देवाचे मेंढपाळाची वाणी मेंढरं बरोबर ऐकू शकतात. तुम्ही जर मेंढरो आहात तर बरोबर वाणी ऐकू येईल. जर नसाल तर तुम्हाला कळणार नाही हे काय चाललेलं, मी काय म्हणतो. आमेन. तर तो म्हणतो की तुमच्या विश्वासाची परीक्षा उतरल्याने धीर उत्पन्न होतो आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या. लेट पेशन्स हॅव इट्स परफेक्ट वर्क. धीराला कार्य पूर्ण द्या. नाही पण लवकर झालं पाहिजे, लवकर. किती वेळ, किती दिवस, किती महिने. धीराला आपले कार्य करू द्या. आणि मग धीराला आपले कार्य करू द्या यासाठी की, वचन 4, तुम्ही कशातही उणे न होता. आता हे देव का होऊ देतो, का संकट येऊन का धीर धरायला शिकवतो आपल्याला, याचं कारण 4थ्या वचनात आहे. नीट बघा. आणि हे जर कळलं तर इथून पुढं कधीही तुम्ही संकटात दुःख करणार नाही, आनंद करणार, देवाला मला दोष देणार नाही, तर त्याचा गौरव कराल. तुम्ही कशातही उणे न होता किंवा अपूर्ण न राहता सिद्ध व परिपूर्ण व्हावे. काय उद्देश आहे? अर्धवट अपूर्ण राहू नये. काय उद्देश आहे? की आपण कंप्लीट परिपूर्ण व्हावं. आणि कोणाला वाटतं की आपण अर्धवट राहावं? वाटतंय का कोणाला? कोण शहाणा असेल त्याला कधीच वाटणार नाही. त्याला वाटतं मी कंप्लीट परिपूर्ण पाहिजे, कोणी मला नावं नाही ठेवलं पाहिजे, मला परिपूर्ण ज्ञान पाहिजे. आणि हे व्हावं, असावं ही देवाची इच्छा आहे. पण ते संकट आल्याने देव ते घडवून आणतो. संकट, प्रॉब्लेम, ट्रिब्युलेशन्स, ट्रायल्स. पण ह्याच्याशिवाय दुसरा ऑप्शन नाही का? नाही. देवाचा हाच मार्ग आहे, संकटातून धीर उत्पन्न करणे. नाही पण दुसरा कोणता मार्ग नाही काय शिकवण्याचा नाही आहे. म्हणून संकटे, अडचणी, प्रॉब्लेम हे येतात. प्रेज द लॉर्ड. आणि अशा वेळेस आपण विचारलं पाहिजे की ह्याच्यातून देव मला काय शिकवू इच्छित आहे. आपण परिपूर्ण, आपण कशातही उणे न राहता सिद्ध परिपूर्ण कसं होतो? संकटातून पार गेल्याने, धीर धरल्याने. आमेन. आणि मग 3रं वचन, रोमकरास पत्र 5व्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनात पाऊल म्हणतो की असे केवळ नाही तर संकटातही जय उत्सव करू, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाचा परिणाम धीर हा होतो. धीराचा परिणाम कसाला लागणे, कसाला लागण्याचा परिणाम आशा, आणि आशा मनोभंग करीत नाही. कारण आपणाला आशा मनोभंग करीत नाही. म्हणजे आशाचं निराशा देव कधी करत नाही. माणूस करतो पण देव करत नाही. किती जण प्रेज द लॉर्ड म्हणू शकतो, किती जण आशा धरू नये, है ना. तुम्हाला देव निराश करणार नाही आहे, हा त्याचा अर्थ आहे. आशा मनोभंग करीत नाही. कारण पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा त्याने वर्षाव केलेला आहे. बघा,
आपल्याला चारित्र्य, आपलं जीवन घडवून आपल्याला घडवावं. देव आपल्याला घडवीत आहे, परिपूर्ण करीत आहे ह्या जगामध्ये प्रॉब्लेमच्याद्वारे. कशासाठी? की येणारं जे राज्य, येणारं जे जग जे आपल्यासाठी त्याने तयार केलेलं आहे, तिथं आपण रेडीमेड प्रॉडक्ट तयार असे राहावे. म्हणून हे आयुष्य ही ती टेस्ट आहे, टेस्टिंग पिरियड आहे, प्रोबेशन पिरियड आहे. हे ख्रिस्ती जीवन आहे सोनवणे ब्रदर. हे ख्रिस्ती जीवनात आपण किती विश्वास, तर येणाऱ्या युगात आपण तिथं राज्य करू. आपण जर त्याच्याबरोबर दुःख सोसले तर त्याच्याबरोबर राज्य करू. म्हणून इथं देव आपल्याला तयार करतोय. हा संकट, प्रॉब्लेमचा हेतू, उद्देश हा आहे. तो 1 मिनिटात, एका क्षणात प्रॉब्लेम दूर पण नाही, तो घडवतो. आपल्याला घडण्याची गरज आहे. मोशेला घडायला 40 वर्ष लागले. काही जणांना 40 वर्ष, 50 वर्ष लागतात, म्हातारे होतात, इतके कठीण अंतःकरणाचे असतात. काही जण लवकर घडतात, काही जण लवकर देवाचं ऐकतात, काही जण बंडखोरी करतात, ठोकर खातात, खड्ड्यात पडतात, मग म्हणतात हां तुम्ही सांगत होते ते बरं आहे. तर देव घडवतो घडवतो घडवतो, है ना. वर्क इन प्रोग्रेस. मी परिपूर्ण नाही, मनोज परिपूर्ण, तुम्ही परिपूर्ण नाही, पण वर्क इन प्रोग्रेस, काम चालू आहे. प्रेज द लॉर्ड. तो मला घडवीत आहे. मी परिपूर्ण नाही, पण परिपूर्णतेकडे जात आहे. हालेलुया. ही प्रोसेस आहे ती. आणि ते म्हणतात प्रार्थना करा, आमचे प्रॉब्लेम सुटाय. सांगा ब्रदर का? अरे कोणतं बायबल तुम्ही वाचता? बायबल आहे तर नाही वाचता तरी का? लिहिता वाचता येतं तर काय उद्देश आहे? घडवण्याचा उद्देश आहे. प्रभू तू मला घडव, है ना. आणि जेवढ्या लवकर आपण म्हणू घडू देईल, तेवढ्या लवकर तो घडविल. नाही तर त्याला ठोकठाक करून काही पाठ कटछट करावं लागल, चेमटलेलं हे करून मग करावं लागल, है ना. फटके मारावं लागतील. मग असं शिकायची इच्छा आहे का? काही जणांना तसं आवडतं. मग ते म्हणतात हां तुम्ही सांगत होते ते बरं होतं, है ना. पण काही जण सांगितल्याबरोबर ऐकतात, पटकन घडतात. मोल्डेबल, प्लायबल पाहिजे आपण, है ना. जसं एखादी माती कुंभारतात, ती जर नरम मऊ असली तर पटकन आकार देतात. कडक झाल्यावर काय होतं? तोडावं लागतं, है ना. मग काही जणांना देवाला तोडावं लागतं. काही ट्रॅजेडीज, घटना घडवून, ॲक्सिडेंट करून, हातपाय मोडून, आणि मग ते म्हणतात हां नाही देवाने केलं. म्हणून लीन, नम्र राहायचं त्याच्या हातात. बंडखोरीची भूमिका घ्यायची नाही. लक्षात घ्या, जर देवाकडे आलं बंडखोरीची, तर देव तुम्हाला घडवील कठोर रीतीने, है ना. शिक्षा देऊन कठीण परिस्थिती, पण तो घडवणार, तो सोडणार नाही. म्हणून पटकन ऐकणं याच्यात शहाणपणा आहे, है ना. आणि मग 5वं वचन जे आपण वाचलं त्याच्यात सांगितलं की पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाने त्याच्या प्रीतीचा वर्षाव, काय शब्द आहे? होईल असा शब्द आहे का? झाला आहे. म्हणजे देवाची प्रीती त्याने आपल्या अंतःकरणात दिलेली आहे. म्हणून कधी कधी आपल्याला खूप प्रेमाळ वाटतं, प्रेम करावं असं वाटतं, आणि कधी कधी वाटतं की काहीच नाही. का वाटतं? कारण देवाची प्रीती आपल्या अंतःकरणात दिलेली आहे. देवाची प्रीती, देवाचं प्रेम आपल्याला एकमेकावर देवाच्या प्रेमाने प्रेम करायला सांगितले, आपल्या प्रेमाने नाही आहे. मला कोणाचा स्वभाव आवडला, मला मनोचा स्वभाव आवडला तर मी प्रेम. इथं ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये, देवाच्या मंडळीमध्ये आवडायचा प्रश्न नाही आहे. जर कोणी देवाला आवडलं आहे, जर मी त्याला आवडलं, ती त्याला आवडलेली आहे, तर मी तिच्यावर प्रीती केलीच पाहिजे. कारण तो माझ्यावर प्रीती, त्याने त्याची प्रीती माझ्या अंतःकरणात दिलेली आहे. मग स्वभावाच्या पलीकडे आपण पाहिलं पाहिजे, जशास तसं नाही वागलं पाहिजे. म्हणून इथं सांगितलेलं आहे की त्याने त्याच्या प्रीतीचा वर्षाव आपल्या अंतःकरणात केलेला आहे. बघा, म्हणजे देवाची प्रीती आपल्याला उपलब्ध आहे. आणि ही प्रीती आपल्याला आशा देते. 1 कोरिंथ 13 या ठिकाणी प्रीतीविषयीचा जो अध्याय आहे, 1 कोरिंथ 13 4थ्या वचनापासून, प्रीती सहनशील आहे, उपकारशील आहे. देवाचे प्रीती जर असले तर आपण एकमेकांचा सहन करू शकतो. उपकारशील आहे. देवाचे प्रीती जर असले तर आपण प्रत्येक परिस्थितीत त्याचा उपकार मानतो. आपण म्हणत नाही असं का, है ना.
उपकारशील आहे. प्रीती हेवा करीत नाही की ते माझ्यापेक्षा जास्त आशीर्वाद ते किंवा ती का बरं, हेवा करीत नाही, जेलसी नाही. प्रीती बढाई करीत नाही आहे की देवाने मला इतके आशीर्वाद दिलेले आणि तुम्ही कुठंच नाही आहे, असं नाही आहे. प्रीती ध्यानात ठेवते की देवाची दया जर माझ्यावर नसती तर मी तुमच्यापेक्षाही बेकार असतो, खालच्या लेवलला असतो. हे आपण दुसऱ्यांबरोबर ध्यानात ठेवतो. दुसऱ्यांना खाली पाहत नाही आहे, बढाई करत नाही, गर्व करत नाही. दुसरी गोष्ट, फुगत नाही, गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही, अनितीत आनंद मानित नाही, तर सत्य समागमात आनंद मानते. आणि हे जे प्रीती, हे जे प्रेम देवाने आपल्यामध्ये वचन 7 सांगितलेलं आहे की सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्व संबंधाने धीर धरते. परत तो शब्द आलाय धीर, है ना, म्हणा धीर. इतका लवकर नाही, हळूच म्हणा धीर. आणि आजपासून मला प्रभू मला धीर दे. पण त्या बाईसारखं नका म्हणू आत्ताच दे. प्रभू मला धीर धरायला शिकव. प्रार्थना केल्यावर, विश्वास ठेवल्यावर धीर धरून वाट पाहायला शिकव की असं का झालं, तसं का नाही झालं, तू मला कुठं नेत आहे, काय का करीत आहे. ही जर प्रार्थना रोज केली तर कितीतरी जर ह्या मंडळीतले जे अस्थिर आहेत ते स्थिर होतील देवामध्ये आणि त्याच्या वचनामध्ये. त्यांना कळायला लागतील हे संदेश मी काय बोलतो ते. हालेलुया. आणि मग 5वी गोष्ट तो म्हणतो, 5वा जो लाभ आहे, आणि त्याच्या अगोदर वचनं 6 ते 10 जर आपण पाहिलं, रोमकरास पत्र 5 आणि वचनं 6 ते 10, ही जी देवाची प्रीती, शास्त्र सांगतं की देव प्रीती आहे. म्हणजे प्रीती हा माणसाचा गुण नाही, देवाचा गुण आहे. नाही समजलं, कारण समजलं तर आपोआप तोंडातून काहीतरी निघतं. प्रीती हा स्वभाव माणसाचा नाही, देवाचा आहे. देव प्रीती आहे. म्हणून शास्त्र सांगतं जो प्रीती करतो तो देवामध्ये राहतो, जो प्रीती करत नाही त्याने देवाला ओळखलं नाही. विषय संपला. नाही पण आम्ही चर्चला, नाही पण आम्ही ख्रिश्चन, विषय संपला. जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखत नाही. तिथं चर्चला जातो का नाही, शास्त्र वाचतो का नाही, काय करतो का नाही, हा विषयच नाही आहे. आता हे जे देवाचं प्रेम आहे, ही जी देवाची प्रीती आहे, ती तो म्हणतो की देवाने आपल्या अंतःकरणात दिलेली आहे. आपल्याला देवाचं प्रेम उपलब्ध आहे. आणि ते प्रेम कसं आहे, 6 ते 10 वचनामध्ये जो सांगतो की आपण दुर्बळ होतो तेव्हा ख्रिस्त सुस्वामी आपल्या लोकांसाठी मरण पावला. 4 शब्द तो वापरतो की देवाच्या प्रेमाचा अनुभव येण्यापूर्वी आपण कसे होतो. आता नीट लक्ष द्या, तुम्ही आणि मी देवाकडे येण्यापूर्वी, तारण होण्यापूर्वी कसं होतो हे 4 शब्दात वर्णन केलेलं आहे. ते 4 शब्द नीट बघा आणि देवाचे आभार माना जर तारण झालं असेल तर. आपण दुर्बळ होतो तेव्हा, आपण हेल्पलेस, दुर्बळ पहिला शब्द. तेव्हा ख्रिस्त सुमय, चांगले होतो तेव्हा नाही, पापी लोकांसाठी मर. नीतिमान माणसासाठी किंवा चांगल्या धार्मिक माणसासाठी कोणी मरणारा विरळा, कोणी पण मरल, पण चांगल्या माणसासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करील. परंतु देव आपल्यावरच्या स्वप्रेमाचे प्रमाण किंवा पुरावा हा देतो की आपण पापी असता ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. दुसरा शब्द आहे पापी. आपण दुर्बळ होतो, दुसरं आपण पापी होतो. वी वर हेल्पलेस. सेकंड वर्ड इज वी वर सिनर्स. पापी हा शब्द अंडरलाईन करा. नंतर वचन 9, तर आपण जे आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरलो आहोत ते आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तरले जाऊ. वचन 10, आपण शत्रू असता, आपण कोण होतो पूर्वी? देवाचे शत्रू. नेहमी वाटायचं की देव असं का करतो, तसं का करतो, काही झालं की देवाला दोष द्यायचो, नाही का? पण देवाकडे आल्यावर काय होतं, आपल्याला कळतं की नाही, देव आपला शत्रू नाही आहे, सैतान आपला शत्रू आहे. प्रेज द लॉर्ड.
जर तुम्ही देवाला दोष देत असाल, देव जर तुमचा शत्रू असेल, तर याचा अर्थ तुमचं तारण झालेलं नाही आहे. तुम्हाला देवाची ओळख, देवाच्या पापाच्या क्षमेचा अनुभव नाही आहे. कारण जेव्हा देव तुमच्या बाजूने आहे, तुम्ही त्याचे पुत्र आणि कन्या हे कळल, तेव्हा तुम्हाला कळेल की तुमचा शत्रू देव नाही, सैतान आहे. तुमची भाषा बदलल. देवाने असं का केलं असं कधीच तोंडातून निघणार नाही. तसं निघालं म्हणजे देव तुमचा शत्रू आहे हे तुम्ही दाखवता. तुम्ही देवावर रागवणार नाही. तर तो म्हणतो आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या द्वारे आपला समेट झाला आहे, आणि आता समेट झाला असा त्याच्या जीवनाने विशेष करून आपण तरले जाऊ. हालेलुया. तर हे 4 शब्द आपल्याला पाहायला मिळतात की दुर्बळ होतो, आपण अधर्मी पापी होतो, आपण शत्रू होतो, आणि असं असताना देवाने आपल्यावर प्रेम केलं. किती विशेष आहे. आपण देवाकडे आल्यावर, तारण झाल्यावर त्याच्यावर प्रेम करायला लागलो, प्रीती करायला लागलो. पण झालेलं नसताना सुद्धा त्याचं प्रेम होतं. एखादा माणूस बंडखोरी करीत पापात भ्रष्ट जीवनात जगत असताना सुद्धा देवाचं प्रेम असतं, आणि मग त्याला कळतं की खरंच देवाचं त्याच्यावर किती प्रेम होतं. मग तो देवावर प्रेम करायला लागतो. पण देवाचं प्रेम अगोदर असतं. आपण प्रेम कधी करतो? जेव्हा कोणी आपल्यावर प्रेम करायला लागतं तेव्हा. पण देवाने प्रेम कधी केलं? आपण त्याच्यावर प्रेम करत नसताना देखील, त्याच्यापासून दूर असताना देखील त्याने आपल्यावर प्रेम केलेलं आहे. हा फरक माणसाच्या आणि देवाच्या प्रेमामध्ये आहे. आणि 5वी गोष्ट, 5वा परिणाम 11व्या वचनामध्ये आहे. रोमकरास 5 आणि 11. इतकेच केवळ नाही तर ज्याच्याद्वारे समेट ही देणगी आपल्याला आता मिळाली आहे. कोणती देणगी मिळाली? कोणाशी समेट? म्हणजे देवाबरोबर आपला समेट झालेला आहे. नसल कोणाचा झालेला तर आज करून घ्या. आजचा दिवस तारणाचा आहे, उद्या कदाचित उशीर झालेला असेल. समेट ही देणगी आपल्याला आता मिळाली आहे. तर आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण देवाच्या ठायी जयोत्सव करू. देवाच्या ठायी जयोत्सव करू. 5वा परिणाम काय? आपण देवाच्या ठायी किंवा देवामध्ये आनंद करतो. वी रिजॉईस इन गॉड हिमसेल्फ. दॅट इज द 5th रिझल्ट. पहिला परिणाम नीतिमान ठरल्याचा काय? आपल्याला देवाबरोबर शांती आहे, वचन 1. दुसरा परिणाम काय आहे की त्याच्या कृपेत आपल्याला प्रवेश मिळालेला आहे, त्याची मर्जी आपल्यावर झालेली आहे. तिसरा परिणाम काय की आपल्याला देव आपला गौरव करेल ह्याची आशा आहे ना. आपल्याला एक आशा आहे की कायमचं असंच राहणार नाही. चौथा परिणाम काय की आपण संकटातही आनंद करू शकतो, प्रॉब्लेममध्ये आनंद करतो. वी रिजॉईस इन ट्रिब्युलेशन्स ऑर ट्रायल्स. आणि 5वा परिणाम काय? वी रिजॉईस इन गॉड हिमसेल्फ. आपण देवामध्ये आनंद करतो, माणसामध्ये नाही, परिस्थितीमध्ये नाही, देवामध्ये आनंद करतो. की आपल्याला कळतो की तो देव किती चांगला आहे, त्याने किती लायक नसताना किती आपल्यावर कृपा केली, की कसं आपल्याशी व्यवहार केला, कसं आपली क्षमा केली, कसं नीतिमान ठरवलं, आणि कसं तो आपल्याला घडवत आहे, त्याच्या योजनेतून चालवत आहे. आणि हे कळल्यावर आपण देवामध्ये आनंद करतो. आणि हाच विचार पौलाने त्याच्या फिलिपेकरास पत्रात दिला की प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. ते छोटंसं वाक्य आहे, पण त्याच्यात अंडरलाईन करण्यासारखं काय माहिती आहे का? प्रभूमध्ये हा शब्द परिस्थितीमध्ये नाही, स्वतःमध्ये नाही, कोणत्या माणसामध्ये नाही, प्रभूमध्ये. कोणामध्ये आनंद करायचा आहे? प्रभूमध्ये. आणि प्रभूमध्ये ते आनंद करतात जे प्रभूमध्ये आहेत. नाही का? वी रिजॉईस इन गॉड हिमसेल्फ. आपण प्रभूमध्ये आनंद करतो की देव माझा शत्रू नाही आहे, तो माझ्या बाजूने आहे, तो माझ्यावर प्रेम करणारा आहे. संकट आले, प्रॉब्लेम आले, हरकत नाही, मला कळत नाही, हरकत नाही, पण ह्याच्यातून तो काढणार आहे, ह्याच्यातून तो मला घडवत आहे आणि तयार करीत आहे, आणि जी त्याची योजना तो घडवून आणणार आहे, ह्याच्यामध्ये आपण आनंद करतो.
सैतान नेहमी गैरसमज करण्याचा प्रयत्न, किती दिवस काय फायदा असे विचार आणून तो आपला विश्वास हलवायचा प्रयत्न करतो. पण आपण म्हणतो की नाही, सैतान ऐक, मी त्याच्यामध्ये आनंद करतो. हालेलुया. शेवटी एक स्तोत्र, दाविदाचं स्तोत्रातले काही वचन आपण पाहू आणि मी थांबतो. स्तोत्र 43 समाप्त करण्यापूर्वी, बिफोर साम 43 वचन 2 मध्ये स्तोत्र करता दावीद म्हणतो की कारण हे देवा, तू माझा बळकट दुर्ग आहेस, तू माझा त्याग का केला, वैऱ्याच्या जातामुळे सुटक्याच्या वेशाने मी का फिरावे. बघा, तो म्हणतो अगोदर की तू माझा बळकट दुर्ग आहेस, आणि मग त्याला एकदम आठवतो बरं का की जर देव माझा दुर्ग आहे, खडक आहे, संरक्षण आहे, मग का बरं मी शोक करतोय, का बरं मी दुःख करतोय. एकदम त्याला ते क्लिक झालं. म्हणून तो म्हणतो तू माझा बळकट दुर्ग आहेस. वचन 2, तू माझा का त्याग केला, वैऱ्याच्या जाचामुळे सुटक्याच्या वेशाने मी का फिरावे, का मी सुतक करावे, का बरं दुःख करावे. एकदम त्याला कळलं की अरे दुःख करणं योग्य नाही आहे. देव जर बळकट दुर्ग आहे तर एकदम तुम्हाला मला कळलं पाहिजे की अरे आपण जे दुःखी राहतो, मूड ऑफ राहतो, हे योग्य नाही आहे. की त्याची जर कृपा, त्याची जर मर्जी आहे आणि तो आपल्याला आपलं असं तोंड, दुःखी तोंड पाहून काही खुश होतो का रोज? नाही आहे. तो म्हणतो मी माझा जीव दिला, माझ्या रक्ताने विकत घेतलं, तरी तू दुःखी, तरी तुला काही वाटत नाही, तरी तुला माझे आभार मानावसे, आनंद करावसे वाटत नाही, तरी तुझा विश्वास नाही की याच्यातून मी तुला घडवीत आहे. म्हणून तो म्हणतो की सुटक्याच्या वेशाने मी का फिरा. वचन 3, तू आपला प्रकाश व आपले सत्य प्रगट कर. काय चाललेलं आहे माझ्या जीवनात हे मला जरा प्रकाशित कर, माझ्या डोक्यात प्रकाश पाड, आजच्या भाषेत सांगायचं म्हणजे. आणि मग खटकन प्रकाश पडतो आणि आपल्याला कळतं अरे, आणि मग देवाला दोष देणं आपोआप बंद होतं. तोपर्यंत नसतं तेच रडगाणं, तीच स्टोरी, तेच ऐकायचं, असं झालं बरं, तसं झालं, मग हे ते आहे. तो म्हणतो की मी जर दुर्ग आहे तर मी का बरं दुःख करावे, करणं योग्य नाही आहे, हे त्याला कळलं. तू आपला प्रकाश व आपले सत्य प्रगट कर, ती मला मार्ग दाखवत, तुझ्या पवित्र डोंगरावर तुझ्या निवासस्थानी मला पोहोचवत. म्हणजे नेमलेल्या ठिकाणी, देवाने तुमच्यासाठी नेमलेलं ठिकाण आहे, माझ्यासाठी नेमलेलं ठिकाण आहे. अरण्यात मरून जाऊ नये ही देवाची इच्छा आहे. ते लोक 40 वर्ष गोल फिरले व त्या वतनाच्या देशापर्यंत फक्त 2 जण पोहोचले. किती विशेष आहे नाही का. 6 लाख प्लस ज्यूज, 6 लाखाहून अधिक मिसर देशातून निघाले आणि तिकडं किती जण पोहोचले, फक्त 2च फॅमिल्या, यहोशुआ आणि कालेब. बाकीचे कुठं गेले, पोहोचलेच नाही. 40 वर्ष ते अरण्यात मरून गेले. आम्हाला इथं का आणलं, मोशाला दोष दे, देवाला दोष दे, कुरकुर कर, पाप कर, हे कर ते कर. तर असं आयुष्य चालतं की देवाने नेमलेल्या ठिकाणी, आशीर्वादाच्या ठिकाणी आयुष्याच्या शेवटपर्यंत पोहोचत नाही. आयुष्यभर दुःखात, आयुष्यभर प्रॉब्लेममध्ये, आयुष्यभर देवाला दोष देण्यात अख्खं आयुष्य निघून जातं. देवाचा उद्देश, कशाला जन्माला घातलं, कशाचं तारण केलं, का देवाकडं काहीच होत नाही, काहीच कळत नाही. अरण्यात मरून जातात. तो म्हणतो की तुझ्या पवित्र डोंगरावर तुझ्या निवासस्थानी मला पोहोचवत. म्हणजे मी, आणि आता ऐका, म्हणजे मी देवाच्या वेदीजवळ, देव जो माझा परमानंद त्याच्याजवळ. अंडरलाईन करा, देव जो माझा परमानंद. म्हणजे दाविदाचा परम आनंद, उच्च आनंद कोण होता? देव, परमेश्वर. आणि हेच पाऊल नव्या करारामध्ये म्हणतो की आपण देवामध्ये जय उत्सव करूया. तो आपला परमानंद आहे, है ना. आणि म्हणून ज्यावेळेस आपण प्रभूश्वर विश्वासाने नीतिमान ठरतो, त्यावेळेस हे 5 परिणाम किंवा हे 5 फायदे आपल्या जीवनात आपल्याला अनुभवायला मिळतात. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.